नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेलो आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत. सो BMC अंतर्गत ही नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करू इच्छित असाल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे आहे. तर चला आपण आता यासंबंधी सविस्तर माहिती जी आहे ती जाणून घेऊया. पण महत्त्वाचा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला सगळ्यांना इथे बघायला मिळेल. तर ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण माहिती जी आहे यासंबंधी देण्यात आलेली आहे. सो ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. संपूर्ण माहिती जी आहे यामध्ये आहे आणि जाहिरात जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही आठवणीने जॉईन करा. तर चला सविस्तर जाहिरात जी आहे ती आपण यासंबंधी इथे बघूया. सो राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांच्या अधिपत्याखाली इथे सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक या पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कंत्राटी आहे ही भरती, मुलाखतीद्वारे तुमचं निवड प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे. सो कोणत्याही प्रकारची परीक्षा तुम्हाला इथे द्यायची नाहीये, थेट मुलाखतीद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते विभाग यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येणार आहे. सो आपण आता डिटेलमध्ये माहिती बघूया सगळ्या पदांची. पहिल्यांदा इथे आहे सल्लागार, कन्सल्टंटच्या ह्या पोस्ट आहेत. एपिडेमियोलॉजिस्ट अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका नोकरीचं ठिकाण असणार आहे. वयोमर्यादा जी आहे 45 वर्षापेक्षा अधिक नसावं. शैक्षणिक अर्हता यासाठी आहे MBBS MD तुमचं गरजेचं आहे. PSM मध्ये अनुभव तुम्हाला गरजेचा आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत अनुभव ज्यांना असेल अशा उमेदवारांना जे आहे इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. 3 इथे एकूण पदसंख्या आहे. 2 खुल्या प्रवर्गासाठी, विमुक्त जातीसाठी 1 भक्त जाती क ड अर्ज करू शकतात. कंत्राटी तत्वावर आहे. दरमहा 73,500 तुम्हाला वेतन जे आहे ते इथे मिळणार आहे. त्यानंतर पुढच्या इथे पोस्ट आहेत बालरोग तज्ज्ञ, पेडियाट्रिशियनच्या इथे पोस्ट आहेत. सो यासाठी सुद्धा तुम्हाला इथे 45 वर्षापेक्षा अधिक वयोमर्यादा नसावी, ते पूर्ण तुम्हाला इथे दिलेलं आहे. 4 इथे एकूण जागा आहे. MBBS MD गरजेचं आहे बालरोगमध्ये. NHM अंतर्गत अनुभव असेल अशा उमेदवारांना जे आहे प्राधान्य इथे मिळणार आहे. सो अनुभव गरजेचा आहे. कंत्राटी तत्वावर दरमहा तुम्हाला 75,000 रुपये वेतन जे आहे ते मिळणार आहे. पुढच्या पोस्ट आहेत मानस उपचार तज्ज्ञ, सायकॅट्रिस्टच्या इथे पोस्ट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC अंतर्गत तुम्हाला इथे नोकरीचं ठिकाण असणार आहे. MBBS MD गरजेचं आहे मानस उपचार तज्ज्ञ आणि सेम यासाठी सुद्धा NHM अंतर्गत अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य जे आहे मिळणार आहे. ओपनसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 1, यासाठी सुद्धा 75,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, पब्लिक हेल्थ मॅनेजरच्या पोस्ट आहेत. 2 इथे जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 1, विमुक्त जाती अ साठी 1. 32,000 रुपये या पदांसाठी तुम्हाला वेतन आहे. 45 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे, त्यापेक्षा अधिक वय नसावं. यासाठी कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. जसं MBBS, BDS, BMS, BHMS असेल, BUMS सह MPH असेल किंवा हेल्थ केअरमध्ये तुमचं MBA असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. सो या सगळ्या पोस्ट आहे. आता अप्लाय कसं करायचं आहे बघा. सो रिक्त पदांच्या संख्येत इथे बदल होऊ शकतो. ह्या सर्वसाधारण इथे अटी शर्ती दिलेल्या आहेत. मुलाखत इथे जी आहे निवड यादीतील जे उमेदवार असतील तेच मुलाखतीसाठी इथे प्राप्त असतील. एकूण तुम्हाला इथे संपूर्ण अटी शर्ती दिलेल्या आहेत, त्या प्रत्येकाने इथे वाचायच्या आहेत. सो आता यासाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत अशा उमेदवारांनी आवश्यक पात्रता, अनुभव असलेल्या उमेदवाराने मूळ कागदपत्र आणि छायांकित प्रतीसह तुम्हाला 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी दुपारी 3 ते 5 या वेळेत कार्यकारी आरोग्य अधिकारी NUHM कार्यालय F दक्षिण
विभाग पहिला मजला रूम नंबर 13, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परेल यांच्या कार्यालयात अर्ज सादर करायचे आहेत. सो ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज द्यायचे आहेत. सदरची ही रिक्त पदे भरेपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी जे आहे दुपारी 3 ते 5 या कालावधीत जे आहे इथे तुमच्या मुलाखती, थेट मुलाखती, वॉक इन इंटरव्ह्यू जो आहे तो इथे घेण्यात येणार आहे. सो यावेळी मुलाखतीच्या वेळी तुम्हाला तुमचे अर्जदाराने तुमचा अर्ज, प्रमाणपत्राच्या मूळ प्रती आणि छायांकित प्रतीसह इथे हजर राहायचे आहेत. सो अर्जामध्ये काय काय गोष्टी गरजेच्या आहेत बघा तुमच्या. सो ठळक अक्षरांमध्ये तुमचं संपूर्ण नाव, संपर्क पत्ता, दूरध्वनी, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, त्याच्यानंतर SSC प्रमाणपत्रानुसार जन्मतारीख, शैक्षणिक पात्रतेमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेचं नाव, संस्था, विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष तसेच प्राप्त गुणांसह टक्केवारी इथे नमूद करायचे आहे. कामाचा अनुभव नमूद करताना तुम्हाला त्या संस्थेचं नाव, काय पदनाम होतं तुमचं ते, किती कालावधीसाठी, जबाबदारी आणि भूमिका काय होती, किती वेतन होतं आणि अन्य संबंधित तपशील. अर्ज विहित नमुन्यात सर्व दृष्टीने पूर्ण असणं गरजेचं आहे. विहित नमुन्यामध्ये नसलेले अर्ज, अपूर्ण अर्ज इथे विचारात घेतले जाणार नाही. आणि निवड यादीतील जे उमेदवार आहे त्यांना मुलाखतीसाठी तुमचा मोबाईल किंवा ईमेलद्वारे संपर्क साधून कळवण्यात येईल. सो ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक जो आहे अचूक तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. डॉक्युमेंट सगळ्यांना महत्त्वाचे, जसे तुम्ही नेहमी अप्लाय करता, तुमचं मार्कशीट लागणार आहे. कॅटेगरी अंतर्गत जर अप्लाय करत असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, पासपोर्ट आकाराची फोटोसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. सो कोऱ्या कागदावरती तुम्हाला पासपोर्ट फोटोसह जो आहे तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना इथे दिलेला नाही आहे. सो अर्जाचा नमुना बेसिक जसा नेहमी तुम्ही अप्लाय करता किंवा वेबसाईटवरती तुम्ही दुसऱ्या एखाद्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये चेक करू शकता. जे तुमचं पूर्ण नाव, तुमचा पत्ता, कोणत्या प्रवर्गाअंतर्गत तुम्ही अप्लाय करत आहात, कोणत्या पदासाठी अप्लाय करत आहात ते फोटो लावायचा आहे. शैक्षणिक अर्हतेसंबंधीची संपूर्ण माहिती तुमची, आणि त्यानंतर अनुभव जो तुम्ही लिहिणार आहात, अनुभवासंबंधी अनुभव दाखवणार असाल तर अनुभवासंबंधी तुम्हाला जो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते सुद्धा इथे द्यावं लागणार आहे. सो संपूर्ण माहिती या पदांसंबंधी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरीसुद्धा मित्रांनो, तुम्हाला जर अजूनही काही यासंबंधी डाऊट असतील, तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली जे आहे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नांची जी आहे उत्तरं इथे दिल्या जातील. आणि या पदांसाठी जर तुम्ही एलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती नोकरीविषयक माहितीचे बरेच व्हिडिओ इथे अपलोड करण्यात आलेले आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याद्वारे सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या नोकरीविषयक माहिती, ज्याच्यामध्ये सरकारी नोकरी, प्रायव्हेट, अशा बऱ्याच, वर्क फ्रॉम होम, बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत. सो तुम्हाला जे काही सुटेबल जॉब असेल त्यानुसार तुम्ही जे आहे ते अप्लाय करू शकता. सो अजूनही काही प्रश्न आहेत तर नक्की विचारा. व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, कारण की प्रत्येकाला नोकरीची आवश्यकता असते, पण बऱ्याच वेळा ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने व्हिडिओला आठवणीने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.